बीडच्या पाटोदा इथल्या दासखेड या गावात लोकांच्या खात्यावर अचानक 500, 1000 आणि 2000 रुपये जमा झाल्यानं लोक अचंबित झाले। हे पैसे बीड एनआयसीच्या नावे जमा होत आहेत आणि आतापर्यंत जवळपास 200 ते 250 लोकांना असे पैसे मिळाले, पण हे नेमके पैसे कशाचे आहेत हे मात्र अद्याप प्रशासनाकडून कळायला मार्ग नाहीये। साताऱ्यात एका अपघातग्रस्त टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे। पहाटेच्या सुमारास शिरवळ जवळील धनगरवाडी इथे केमिकलनं भरलेल्या टँकरला अपघात झाला आणि यानंतर लगेचच अपघातग्रस्त टँकरनं पेट घेतला। नाशिकमधल्या इगतपुरी शहरातल्या ऑइल मिलला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींचं नुकसान झालंय। सुदैवानं आगीच्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। अग्निशमन दलाच्या जवानांना या संदर्भातली माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। 5 राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर अनेकांना पंख फुटले। जग जिंकल्यासारखे हवेत आहेत, मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। औरंगाबादच्या रुक्मिणी सभागृहात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। खरतर आताच 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुका झाल्यानंतर काही लोकांना पिसं फुटली, काही लोक हवेत उडतात, काही लोकांना असं वाटतं की जगच आपण जिंकलाय। औरंगाबादमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली। आकांक्ष देशमुखच्या हत्या प्रकरणी एमजीएम महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी या मागणीसाठी ही घोषणाबाजी करण्यात आली आहे। एमजीएम वाल्यानंतर भेटतो। झाला आता तुमची बातमी आली, चला बातमी आली तुमची, चला आता झाला आता तुमची बातमी आली, चला बातमी आली तुमची, चला आता झाला आता तुमची बातमी आली, चला बातमी आली तुमची, चला आता। आणि म्हणून या ठिकाणी समांतर योजनेच्या माध्यमातून या शहराला पाणी मिळालं पाहिजे। अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंसह मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पोस्टरला काळं फासलंय। अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात केवळ 150 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करून हजारो शेतकऱ्यांच्या मुलांची सरकारनं फसवणूक केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये 14 वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याचं उघडकीस आलंय। मोर्शीमधल्या नूतन प्रशालामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। व्यंकटेश कळसाई तसं शिक्षकाचं नाव असून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुक पेजवर अर्वाच्य शब्दात टीका करणाऱ्या रोहित बोराडे नावाच्या मुलाला मनसेनं हिसका दिलाय। रोहितला 50 उठाबशा काढून त्याला माफी मागायला लावण्यात आली आहे। लगेच 50